मित्रांनो, धन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही इंडेक्स फंड्समध्ये कसं इन्व्हेस्ट करू शकता हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण जर तुम्हाला इंडेक्स फंड्स काय आहे हे नाही माहिती तर चला याचवरून आपण व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, इंडेक्स फंड्स हे असे फंड्स असतात जे कोणत्याही इंडेक्सच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ तर निफ्टी 50चा जर आपण एक इंडेक्स फंड घेतला तर तो जो फंड असेल तो इन्व्हेस्ट करेल ह्याच 50 स्टॉक्समध्ये. तर असे जे फंड्स असतात जे कोणत्या पण इंडेक्सच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात ते यांनाच आपण इंडेक्स फंड्स असं म्हणत असतो. तर चला यात इन्व्हेस्ट कसं करायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर पण आपण शिकून घेऊया. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, मी धन ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड्सचा एक डेडिकेटेड सेक्शन इथे बघायला भेटतो. इथं किंवा वरती पण तुम्हाला एक म्युच्युअल फंडचा बटन बघायला भेटेल. दोघांपैकी तुम्हाला जो हवा तिथे तुम्ही क्लिक करू शकता. तर चला मी इथं क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की सगळ्यात वरती आपल्याला पोर्टफोलिओची समरी बघायला भेटते. म्हणजेच की तुमचं जर इन्व्हेस्टमेंट आहे तर तो किती रुपयाचा आहे तुम्ही हे इथे चेक करू शकतात. आजच्या तारखेत त्याची किती व्हॅल्यू झाली आहे तेही तुम्ही इथे बघू शकता. आणि तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस काय झाला आहे ते पण तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला एका दिवसाचा म्हणजेच आजचा प्रॉफिट अँड लॉस चेक करायचा असेल तर इथे एक बटन दिलं गेलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला तर हे टुडेवरती सेट होऊन जातं आणि तुम्ही इथे एका दिवसाचा प्रॉफिट अँड लॉस चेक करू शकता. थोडं खाली आपण जर स्क्रोल केलं मित्रांनो तर इथे इन्व्हेस्ट इन डायरेक्ट म्युच्युअल फंड्सचा सेक्शन बघायला मिळतो आहे. आता दोन प्रकारचे म्युच्युअल फंड असतात मित्रांनो. एक असतात रेग्युलर म्युच्युअल फंड आणि एक असतात डायरेक्ट म्युच्युअल फंड. तर डायरेक्ट म्युच्युअल फंड म्हणजे ज्याच्यात तुमच्याकडून कोणताही कमिशन किंवा प्लॅटफॉर्म फीज वगैरे काहीच घेतलं जात नाही. आणि रेग्युलर म्युच्युअल फंड्समध्ये तुमच्याकडून एक कमिशन चार्ज केलं जातं. तर धन ॲप्लिकेशनद्वारा जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे कमिशन नाही घेतले जात. तर इथे तुम्हाला एक इंडेक्स फंड्सचं डेडिकेटेड सेक्शन बघायला मिळतं. तर इंडेक्स फंड्स या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप सारे इंडायसेसचे जे नाव आहेत ते वरती आपण चेक करू शकतो. तर 7-8 नावं आपल्याला इथं बघायला भेटत आहेत. तर ज्या पण इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तुम्ही त्याच्यावरती जाऊ शकतात. जसं निफ्टी बँकचं जर तुम्हाला इंडेक्स फंड हवा असेल तर निफ्टी बँकवाल्या सेक्शनमध्ये तुम्ही इथे येऊ शकता. तर इथे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो की कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या ज्या AMCs आहेत म्हणजेच की ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत. जशी की एक मोतीलाल ओसवाल झाली, ॲक्सिस झाली, DSP झाली, नावी झाली. तर इथे तुम्ही हे सगळं चेक करू शकता. तर ज्या पण स्कीममध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला कोणत्या ते स्कीमचं नाव माहिती असेल तर ते तुम्ही वरती इथे सर्च बारमध्ये देखील टाईप करू शकता आणि मग त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर चला एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एका स्कीममध्ये इन्व्हेस्ट करून दाखवतो. तर ती असणार आहे ही DSPची निफ्टी बँक इंडेक्स फंड. आता हा निफ्टी बँकचा इंडेक्स फंड आहे म्हणजेच काय की हा जो पैसा असेल आपला तो कुठे इन्व्हेस्ट होणार आहे, निफ्टी बँकमध्ये जे स्टॉक्स असतील त्यांच्यामध्येच हा पैसा इन्व्हेस्ट होईल. म्हणजेच याचे जे रिटर्न्स असतील ते कोणाशी लिंक्ड असणार आहे, निफ्टी बँकच्या. म्हणजेच निफ्टी बँकनी जर एका वर्षात 15% रिटर्न दिलं तर आपण पण क्लोज टू 15% या स्कीममधून एक्सपेक्ट करू शकतो. असं गरजेचं नाही की जर निफ्टी बँकने 15% रिटर्न दिला आहे तर आपली स्कीम पण आपल्याला 15% रिटर्न देईल. थोडा 1%चा प्लस मायनस जो ट्रॅकिंग एरर असतो तो येऊ शकतो. तर लेफ्ट साईडला आपण मिनिमम इन्व्हेस्टमेंट बघू शकतो की किती मिनिमम इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो ह्या पर्टिक्युलर स्कीममध्ये. जशी याची 100 रुपीज आहे, याची 500 रुपीज आहे, याची 10 रुपीज आहे. तर प्रत्येक वेगवेगळ्या स्कीमचं हे वेगवेगळं असतं. तर तुम्ही इन्व्हेस्ट करायच्या अगोदर हे नक्कीच चेक करावे. त्यात तुम्हाला कॅटेगरी रिटर्न्स बघायला भेटतील. तर लेफ्ट साईडला सगळ्यात लोएस्ट रिटर्न्स आहे आणि राईट साईडला सगळ्यात हायेस्ट रिटर्न्स आहे या पर्टिक्युलर कॅटेगरीचे. तर 3 इयर रिटर्न्स इथे जनरली बघायला भेटतात. जसं की तुम्ही बघू शकता वरती इथे 3 इयर रिटर्न्स आहे, पण खाली आपण ज्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत त्याच्यात नाही आहे. का? कारण हा फंड जो आहे याला अजून 3 वर्ष पूर्ण नसेल झाले, त्यामुळे इथे 3 वर्षाचे रिटर्न्स नाही शो होत आहे. पण मी तुम्हाला या स्कीममध्ये फक्त एक्झाम्पल पर्पजसाठी इन्व्हेस्ट करून दाखवत आहे, प्रोसेस समजावण्यासाठी. मित्रांनो, जी पण स्कीम तुम्हाला चूज करायची असेल हे तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनरसोबत डिस्कस करून किंवा कन्सल्टंटसोबत डिस्कस करून डिसाईड करू शकता. ज्या पण स्कीममध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की इथं 1 महिन्याचा आपल्याला ॲब्सोल्यूट रिटर्न दाखवत आहे, पण 1 महिन्याचा आपल्याला नाही बघायचं आहे. आपण मॅक्सवरती क्लिक करूया. तर मित्रांनो, हा जो फंड आहे तो 31 मेलाच लॉन्च झालेला आहे. तर म्हणून याचा पुरेसा डेटा इथं उपलब्ध नाही आहे. पण इथं तुम्ही कंपॅरिझन बघू शकता निफ्टी 50सोबत याची NAV कशी आहे. जर आपण निफ्टी 50चा चार्ट बंद केला तर हा जो चार्ट तुम्हाला दिसतो आहे तो ह्या पर्टिक्युलर स्कीमचा आहे. खाली आपण बघू शकतो NAV याची
NAV म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू. याचा अर्थ हा असतो मित्रांनो की एक युनिट जर तुम्हाला या स्कीमचा परचेस करायचा असेल तर 10.5890 रुपीजमध्ये तुम्ही हा परचेस करू शकता. राईट साईडला आपल्याला CAGR बघायला मिळेल, म्हणजेच कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. फंड परफॉर्मन्स याचा अवेलेबल नाही आहे कारण याला 3 वर्ष झालेले नाही आहे. रिटर्न्स कॅल्क्युलेटर पण अवेलेबल नाही आहे. तर हे मी तुम्हाला दुसऱ्या स्कीमचं दाखवून देतो ताकी तुम्हाला नीट कळेल. तर आपण ह्या मोतीलाल ओसवालवाल्या ज्या आहे त्या स्कीमवरती येऊ. तर तुम्ही इथे बघू शकतात फंड परफॉर्मन्स, म्हणजेच तुम्ही जर या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल तर किती रिटर्न्स तुम्हाला भेटले असते, आणि जर का तुम्ही तेच पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले असते किंवा सेव्हिंग्स अकाउंटमध्ये टाकले असते तर किती फरक असला असता हे तुम्ही इथे चेक करू शकता. खाली तुम्हाला रिटर्न्स कॅल्क्युलेटर असं बघायला मिळेल, जिथे तुम्ही चेक करू शकता की जर 500 रुपयाची SIP तुम्ही 3 वर्षांसाठी केली तर त्याची किती व्हॅल्यू होईल 3 वर्षानंतर. जर तुम्हाला प्राईस वगैरे ही जी अमाऊंट इथे चेंज करायची असेल तर इथे मोरचा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतं आहे. इथे येऊन तुम्ही ही जी प्राईस आहे ती हे स्लायडर यूज करून चेंज देखील करू शकता. चला परत जाऊया आपल्या DSPवाल्या स्कीममध्ये, कारण आपल्याला यातच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. खाली आपण बघू शकतो की मिनिमम SIP अमाऊंट आहे जी की 100 रुपये आहे. त्याचसोबत मिनिमम लमसम म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचं असेल ते देखील तुम्ही मात्र 100 रुपयासोबत करू शकता. लेफ्ट साईडला AUM म्हणजेच ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे. त्याच्या खाली एक्सपेन्स रेशो तुम्हाला बघायला मिळतो आहे जो की आहे 0.18%. आता हा एक्सपेन्स रेशो म्हणजे ती फीस असते मित्रांनो की तुम्ही जर कोणत्या फंड मॅनेजरला तुमचा पैसा मॅनेज करायला देत आहे तर तो तुमचा पैसा मॅनेज करण्यासाठी एक फीस चार्ज करतो आहे आणि तीच फीस म्हणजे एक्सपेन्स रेशो. आता हा जो एक्सपेन्स रेशो असतो तो इंडेक्स फंड्समध्ये कंपॅरेटिव्हली खूप कमी असतो बाकी म्युच्युअल फंड्सच्या कंपॅरिझनमध्ये, किंवा जे बाकीचे कॅटेगरीचे जे म्युच्युअल फंड्स असतात, फ्लेक्सी कॅप झालं, मल्टी कॅप झालं, तर ह्या सगळ्या ज्या कॅटेगरीज असतात मिड कॅप स्मॉल कॅप, तर ह्या कॅटेगरीजच्या रिलेटेडमध्ये जे इंडेक्स फंड्स असतात प्रॉपर त्यांच्या जी एक्सपेन्स रेशो असतो तो खूप कमी असतो. कारण इथे फंड मॅनेजरला जास्त पोर्टफोलिओ जो आहे तो त्याच्यात जास्त चेंजेस नाही करावे लागत, त्याला जास्त बाईंग सेलिंग करावे नाही लागत, त्याला स्टॉक्सची जास्त रिसर्च नाही करावी लागत, कारण त्याच्याकडे ठराविक स्टॉक्सची लिस्ट असते. जसं हा निफ्टी बँकचा इंडेक्स फंड आहे, तर निफ्टी बँकमध्ये जेवढे स्टॉक्स असतील त्याला त्याचा पैसा जो आहे तो तेवढ्याच स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. त्याला बाकीच्या स्टॉक्समध्ये रिसर्च करून हा पैसा इन्व्हेस्ट नाही करायचा आहे. म्हणून जो एक्सपेन्स रेशो असतो तो इथे कंपॅरेटिव्हली कमी असतो. ही एक ओपन एंडेड स्कीम आहे, म्हणजेच की तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट देखील करू शकतात आणि विड्रॉ देखील करू शकतात. त्याचसोबत हा एक ग्रोथ प्लॅन आहे, म्हणजे तुमच्या स्कीममध्ये जेवढा पण डिव्हिडंड्स वगैरे येतात ते रिइन्व्हेस्ट होणार आणि तुमचा पैसा अजून लवकर ग्रो होणार. ह्या स्कीमला कोणताही लॉक इन पिरियड नाही आहे, म्हणजे तुम्ही केव्हा पण तुमची जी म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे ती रिडीम करू शकतात. त्याचसोबत इथे फंड मॅनेजर आणि AMCची इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. खाली आपण चेक करू शकतो रिस्कोमीटर, म्हणजे या स्कीममध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर किती रिस्क इन्वॉल्ड आहे, तर खूप हाय रिस्क इन्वॉल्ड आहे. तर मित्रांनो जो हा रिस्कोमीटर असतो तो तुम्ही बिना विसरता ज्या पण स्कीममध्ये इन्व्हेस्ट करत असाल त्याचा चेक केलाच पाहिजे. आता आपण इन्व्हेस्ट नाववरती क्लिक करूया. इन्व्हेस्ट नाववरती क्लिक केल्यावर तुमच्याकडे 2 ऑप्शन दिसतील, एक असेल SIPचा, एक असेल वन टाईमचा. आता दोघांमध्ये काय फरक आहे? SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे जर तुम्हाला फ्रिक्वेंटली इन्व्हेस्ट करायचं असेल, दर महिन्याला इन्व्हेस्ट करायचं असेल, दर वीकली इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही एक SIP सुरू करू शकता. SIP कशी सुरू करायची आहे यावरती मी डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे चॅनलवरती, तुम्ही तो देखील चेकआउट करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट करणार आहे, कारण मला इथे वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर इथे मी अमाऊंट सेट करून घेतो जी की मिनिमम आहे 100 रुपीज. तर 100 रुपीज आपण इथे सेट केलेलं आहे. अमाऊंट सेट केल्यानंतर आपण इन्व्हेस्ट नाववरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती येऊन जाईल, तो OTP एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमची UPI ID, जर तुम्ही UPI थ्रू पेमेंट करणार असाल आणि नेट बँकिंग जर करणार असेल तर तुम्ही हा ऑप्शन देखील चूज करू शकता. तुम्हाला मोरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ही बँक सिलेक्ट करून इन्व्हेस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे. मी UPI थ्रू करणार आहे म्हणून मी UPI सिलेक्ट करतो आहे. तुम्हाला तुमची UPI ID इथे एंटर करून घ्यायची आहे, पण ही UPI ID तुम्हाला तीच एंटर करायची आहे जिथं हे जे बँक अकाउंट आहे त्याच्यासोबत लिंक असायला हवं. तर तुम्ही दुसरीच UPI ID टाकून द्याल तर ही ऑर्डर तुमची फेल होऊन जाईल. चला आता मेक इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹100 वरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर पेमेंट प्रोसिजर जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. मित्रांनो, पेमेंट जसंच तुम्ही कंप्लीट कराल वरती तुम्हाला ऑर्डर प्लेस्ड सक्सेसफुली असा मेसेज एक येऊन जाईल. तर आपण आता गो टू होमवरती क्लिक करूया आणि इथे एक ऑर्डर्सवाला सेक्शन किंवा ऑर्डर्स इन प्रोग्रेसवाला सेक्शन तुम्हाला बघायला मिळेल, तिथे क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर सगळ्यात वरती तुम्ही बघू शकता निफ्टी बँक इंडेक्स फंडची आपली ऑर्डर इथे आलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्ह्यू डिटेल्सवरती आपण जाऊया आणि इथे आपण बघू शकतो की आपले म्युच्युअल फंडचे जे युनिट्स आहेत ते कधीपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये येतील. त्यासाठी आपण हे मोरवरती क्लिक करूया. तर इथे दाखवत आहे की 22 ऑक्टोबरपर्यंत आपले जे म्युच्युअल फंडचे युनिट्स आहेत ते आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये किंवा धनच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जातील. तर आपल्याला 3 ते 4 बिझनेस डेजचा टाईम लागतो मित्रांनो. जर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर 3 ते 4 दिवसाची एक सेटलमेंट प्रोसेसचा टाईम आपल्याला द्यावा लागतो. तर 3-4 दिवसानंतर ऑटोमॅटिकली तुमचे जे युनिट्स आहे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जातील. क्रेडिट झाल्यानंतर ते कुठे चेक करायचे त्यासाठी आपण बॅक करूया. बॅक केल्यानंतर इथे आपल्याला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ जो व्हिडिओच्या सुरुवातीतच मी तुम्हाला सांगितला होता की इथे तुम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट ट्रॅक करू शकता. तुम्हाला एकदा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते युनिट्स जेव्हा इथं शो व्हायला लागतील तेव्हा तुम्ही समजू शकता की ते जे युनिट्स आहेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये क्रेडिट झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या मराठी चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.